तर चला सामना सुरू होतोय. धन्यवाद राहुल. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडाप्रेमी रसिकांचं, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं आणि क्रिकेटच्या महायुद्धामधल्या तमाम खेळाडूंचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय आणि एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. सलामीची जोडी आपण जर पाहिली तर प्रवीण आणि हरेश ही सलामीची जोडी. गोलंदाज सोमनाथ. सुरेख चेंडू. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क येत नाहीये, त्यामुळे एका धावेवरती समाधान मानावं लागेल. माणेरे टीमला सुवर्ण संधी असेल. 3 षटकारांसाठी 2100 रुपये आणि 3 चौकारांसाठी परशुराम भोईर यांच्याकडनं 1100 रुपयांचं पारितोषिक. कॅश आमच्याकडे जमा आहे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. तितका चांगला फटका, अतिशय चांगल्या प्रकारचा हा फटका. मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येतोय त्या ठिकाणी आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी जयेश. तीन धावा लागलेल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सजवतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. तितकाच चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चार चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत. माणेरे टीमचे फलंदाज आतापर्यंत केवळ सिंगलच्या मदतीने खेळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. त्याच खेळीची अपेक्षा त्यांच्याकडून. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. तितका चांगला फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. डीजे. तर 8 धावा लागतात धावफलकावरती. पहिल्या 4 चेंडूंवरती केवळ सिंगल आली होती आणि आता मात्र चौकार आलेला आहे. अशा प्रकारच्या या 8 धावा. गोलंदाज सोमनाथ गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. तितका चांगला फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय आणि यावेळेस मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला फीड करतोय. त्या दरम्यान येणाऱ्या या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती ती 10 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे. धन्यवाद डीजे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतात. गोलंदाजी मार्कवर सचिन. सचिन यांचा वापर केलाय. या दुसऱ्या षटकासाठी पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन अजूनही असेल. केवळ 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. 3 खेळाडू, माफ करा, 3 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. एक खेळाडू आपण पाहतोय लॉंग ऑफला, एक लॉंग ऑनला आणि एक डीप मिड विकेट. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. गोलंदाजी मार्कवर सचिन. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली आणि फलंदाज हरेश बॅक टू पॅव्हेलियन. डीजे.
नवीन फलंदाज लहू येतात मैदानावरती. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, तितकाच चांगला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट डीजे. तर 14 धावा लागतात धावफलकावरती. 14 ऑन स्कोर बोर्ड इन अ प्रोग्रेस ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना तर ड्रोन कॅमेरा सुद्धा आपण पाहतोय मैदानामध्ये. ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा हा सामना कव्हर केला जातोय. ग्लोबल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. गेले 3 दिवस अतिशय चांगलं सहकार्य त्यांचा सुद्धा लाभलेलं आहे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, तितका देखना फटका, चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. तर पारितोषिक आहे मांढरे संघाच्या फलंदाजांसाठी लागोपाठ 3 षटकारांना तब्बल 2100 रुपये आणि 3 चौकारांना तब्बल 1100 रुपयांचं. तर गोलंदाज सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, तितकाच चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना. HK स्टाईल. धन्यवाद डीजे. तर पुन्हा एकदा गोलंदाज सचिन आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडूचा चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 25 या आकड्यावरती. तर पुन्हा एकदा सचिन सज्ज होतोय आपल्या कोळवली एंड कडून गोलंदाजी मार्कवर. सचिन. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, अपील जोरदार केलंय पंचांकडे. मात्र दुसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती होईल आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 25 या धावसंख्येवरती स्थिरावलेली असेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे. सामने रंगले क्रिकेटचे आज या मैदानात. सामने रंगले क्रिकेटचे आज या मैदानात. धन्यवाद डीजे. गावदेवीचे शक ठेवलाय आज. धन्यवाद डीजे. तर चला स्पीडअप करा प्लीज. आपल्याला 25 मिनिटांची वेळ असणार आहे 5 षटकं टाकण्यासाठी. 25 मिनिट्स आपल्याकडे असतील. तर सोमनाथ येतात, ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, त्यांचा वापर केलाय या तिसऱ्या षटकासाठी आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडून. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. देखना दैदिप्यमान फटका, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
तर या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 29 या आकड्यावरती 29 ऑन अ स्कोर बोर्ड. इन अ प्रोग्रेस ऑफ थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 29 जावं लागतं धावफलकावरती. पुन्हा एकदा सोमनाथ सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू भिरकावून दिलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी गुड शॉट. रंगले क्रिकेटचे आज या मैदानात, सामने रंगले क्रिकेटचे आज या मैदानात. गावदेवी चषक ठेवलाय आज उंबरडे गावात, गावदेवी चषक ठेवलाय आज उंबरडे गावात, गावदेवी चषक ठेवलाय. धन्यवाद डीजे. ज्या सोमनाथनं पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या त्यांनी मात्र 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च केलेल्या आताच्या या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाज सोमनाथ हुकमी एक्का या संघाचा. त्याच्यावरती मात्र हल्ला चढवला जातोय या फलंदाजाच्या माध्यमातून. आणि निश्चितपणे क्रिकेटची एक स्ट्रॅटेजी असते, जो एक महत्वाचा गोलंदाज असतो त्याच्यावरती मात्र हल्ला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितकाच देखना फटका, झेल घेण्याची संधी आणि सुरेख झेल फलंदाज बाद. डीजे साध शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची, साध शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची. लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची, लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची, लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची, लागली पालखीत मिरवाया. धन्यवाद डीजे. तर लवू येतात स्ट्राईक वरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितकाच चांगला फटका, फटका मात्र पुन्हा एकदा फसलाय का. निश्चितपणे सुरेख झेल फलंदाज लहू बॅक टू पॅव्हलियन. डीजे तर नवीन फलंदाज रवींद्र येतोय. ज्या सोमनाथनं चौकार आणि षटकार खाल्ला होता त्यांनी मात्र 2 जबरदस्त मोठे धक्के दिलेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक वेगाने येण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवतोय. त्या दरम्यान येणाऱ्या या या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 38. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. येणाऱ्या या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 40 या आकड्यावरती.
छत्रपती शिवाजी महाराजांचं सॉन्ग आपल्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानाचं आराध्य दैवत ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आज आपण या महाराष्ट्रामध्ये आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हिंदुस्थानाच्या निमित्तानं. तर चला पुन्हा एकदा सामन्यात जाऊयात. गोलंदाज श्याम येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू गती परिवर्तन केलं होतं, चांगल्या प्रकारे खेळून काढला. एक धाव पूर्ण. सचिन वेगाने चेंडूवरती येतोय. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर श्याम. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पुढे सरसावत मारलेला फटका. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. धन्यवाद डीजे. तर 52 धावा लागत आहेत या षटकाराच्या मदतीने. जबरदस्त फटका आपण पाहिलात या ठिकाणी. पुन्हा एकदा गोलंदाज श्याम सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू. गतीमध्ये चांगलं परिवर्तन केलं होतं मात्र पंच इशारा करतायत वाईडचा. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल या एका धावेच्या मदतीने
53. तर चांगल्या प्रकारचा हा सामना रंगतोय मैदानामध्ये. निमित्त आई गावदेवी चषक 2019 स्वतः मच्छिंद्र जाधव साहेब सुद्धा आनंद घेत आहेत या सामन्याचा आणि तमाम लाडक्या मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र अतिशय चांगला हा चेंडू आणि या ठिकाणी इशारा येतोय चौथ्या षटकाच्या समाप्तीचा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 53 धावा धावफलकावरती लागतायत. तर प्रेम येत आहेत या सामन्यातलं हे शेवटचं आणि महत्त्वपूर्ण या सामन्याचं भविष्य असलेलं हे षटक घेऊन प्रेम सज्ज होत आहेत आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडून. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असतील ते रवींद्र आणि गोलंदाज प्रेम सज्ज होतोय या सामन्यातल्या शेवटच्या षटकासाठी. पहिला चेंडू सुरेख चेंडू तितका चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दाखवलं त्या ठिकाणी भावेश यांनी आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 54 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र दिशा बघावी लागेल. निश्चितपणे दिशा भरकटते. पंच इशारा करतायत वाईडचा. एक धाव एक्स्ट्रा ऍड केली जाईल धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 55 या आकड्यावरती. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितकाच देखना फटका. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. परमेश माळी यांच्या सुरातलं हे गाणं आपण ऐकलं. माणेरे गावचं ग्रामदैवत मसोबा यांच्या संदर्भातलं हे गाणं. एकसष्ट धावा लागतात धावफलकावरती. शेवटच्या षटकाचा खेळ मार्गास असताना गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा मात्र स्टेप अप करून मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज ऋषी स्वतः थोडेसे नाखुश आहेत आपल्यावरती. त्यांना या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा होता मात्र बॅटचा व्यवस्थित संपर्क चेंडूशी न आल्यामुळे हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू फटका मात्र फसलाय. गोलंदाज वेगाने चेंडू खाली आणि स्वतः झेल घेतोय. फलंदाज बाद. डीजे. धन्यवाद डीजे. तर चला एकत्र येऊ नका प्लीज. उंबरले टीमचे खेळाडू आपण एकत्र येऊ नका. अतिशय चांगली गोलंदाजी. षटकार खाल्ल्यानंतर मात्र त्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलं गोलंदाज प्रेमनं.
तर त्याची जागा घेतोय नवीन फलंदाज मैदानावरती येतोय अंकुश म्हात्रे. गोलंदाज प्रेम. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका. डगआउट मधून आवाज देऊ नका प्लीज. डगआउट मधून आवाज देऊ नका. कृपया डगआउट मधून आवाज देऊ नका प्लीज. डगआउट मधून आवाज देऊ नका. तर चला मॅच चालू करायची आहे. तर या ठिकाणी डिसिजन आलेला आहे. धन्यवाद. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. हॅलो. तर आपण डगआउट मधून आवाज देऊ नका. आयोजकांची सूचना आहे आपल्याला. अन्यथा 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपला जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण चर्चा करू शकता. मात्र ओरडू नका प्लीज. आयोजकांची सूचना आहे माझ्यापर्यंत. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. आणि मानेरे टीम आपण थोडं संयम बाळगायचा आहे प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका. आणि यावेळेस मात्र षटकार. पंच इशारा करतायत षटकार. धन्यवाद डीजे. 2 मिनिटं थांबायचंय.
70 धावा झालेल्या धावफलकावरती 71 धावांची गरज असेल या ठिकाणी जिंकण्यासाठी उंबारली टीमला. आणि सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये ऐकूयात आमचे साथी समालोचक मित्र राहुलजी भोईर मानेरे यांना. धन्यवाद. थँक्यू डीजे. चला पण आता वेग घेऊ नका प्लीज. पण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि दोन आघाडीचे बॅट्समॅन देखील लवकरात लवकर पाठवायचे आहेत, अंजूर आणि पिंपलगर. चला आपण दोघंही संघनायकाला विनंती आहे की आपण अजिबात वेळ न घेता लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. आता मात्र आपण वेग घेऊ नका, लवकरात लवकर टॉससाठी आपण या. 70 धावा बनवल्या गेल्यात आणि 71 धावाचा लक्ष्याचा पाठलाग मात्र या मॅचमध्ये करावा लागेल. गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन नक्कीच उंबारली संघ. तर आमचे जरा स्वयंसेवक आहेत, त्यांना विनंती आहे की आपण जरा खुर्च्या घेऊन तिथे बसा ग्राउंडमध्ये, जेणेकरून आपल्याकडे नक्कीच खूप सारे आपले लहान लहान छोटे छोटे नक्कीच मुलं आहेत, त्यांना देखील आपण बसवायचं आहे. त्याच्यानंतर सर्व आमचे जे खेळाडू आहेत उंबाडे गावचे त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील तिथे बसावं. बघा खेळाडू कक्षामधून आपण आवाज जरा येऊन द्यायचं नाहीये प्लीज. पिंपलगर संघाचे संघनायक येत आहेत, तर चला अंजूर संघाचे संघनायक आकाश आपण यायचे लवकरात लवकर टॉससाठी प्लीज. वेळ मात्र आता घेऊ नका आपण. 2 पुन्हा एकदा भिवंडी विभागातील संघ आमने सामने येतील. खेळाडू कक्षाच्या बाजूला कोणी बसू नका, कोणी थांबू नका. आम्ही तुम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग देतो, संघ कोणताही असो डायरेक्टली आम्ही पेनल्टी देणार आहोत. कुठलाही संघ असो, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील. डिसिजन काय असेल ते आमचे आयोजक कमिटी घेईल. मी स्वतः आयोजक आहे, या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतोय. ओव्हर द माफ करा, लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत राऊंड विकेटने. पहिला बॉल स्विंग अन मिस सचिन भोईरसाठी. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. चला आपण थोडासा वेळ कमी घ्या, 71 धावेची गरज आहे. गावदेवी उंबारली टीमला हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू आपल्याला नक्कीच डॉट पाहायला भेटला विकीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता मात्र समोर येतात, फटका हवेत आहे मात्र खेळाडू जवळपास कोणत नाहीये. दूरवर नेतील नितेश, जेल तिथे मात्र पकडत आहेत. बिग विकेट, शून्यावरती बाद होतील. कॅप्टन ऑफ द टीम सचिन भोईर मैदानाच्या बाहेर.
थँक्यू सो मच रिजय. तर विकेटच्या हॅट्रिकसाठी परशुराम भोईर कोलवलीचे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी. हा बघा कॅश प्राईज आहे. आणि आतापर्यंत चांगला प्रकारचा आपण खेळ बघितला आहे. टॉस देखील आम्ही करणार आहोत. एका ओव्हरच्या नंतर आम्ही टॉस लगेच करणार आहोत. गिरीश जरा आपली पावलं आपण लवकर लवकर उचला मित्रा. जरा पोचायचं आपण टॉससाठी यायचं आपण लगेचच. तो नवीन बॅट्समॅन प्रेमनाथ येत आहेत नवीन खेळाडू. स्ट्राईक अँडला आघाडीचा फलंदाज भावेश पाटील. पहिला चेंडू भावेशसाठी बॅक टू द बॉलर समोर खेळले आहेत. नितेश बॉलवरती येतील. थोडंसं मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथनं होत नाहीये. एकच धाव मात्र घेतली जाईल. आणि मात्र बघता आपण पहिली धाव आता मात्र 3 बॉलवरती ही पहिली धाव मात्र येणार आहे. कारण का 3 चेंडू त्याला खर्च झाले. पहिला चेंडू आपण डॉट बघितला. सेकंड बॉलवरती सचिन भोईर बाद झाले. तिसऱ्या बॉलवरती मात्र भावेशच्या माध्यमातून 1 धाव. प्रेमनाथ खूप महत्त्वाचा नाही की आता मात्र यावेळेस हा खेळाडू असणार या मॅचसाठी. अशाकडे ताकद आहे, गुणवत्ता आहे, अफाट ताकद आहे मॅच फिरवण्याची, वळवण्याची. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. श्वास रोखून ठेवला असेल सर्वच्या सर्वांनी आणि इथं मात्र सेल होत नाहीये. कारण का हा बॅट्समॅन मी अगोदरच म्हटलं होतं खूप मोठं नाव आहे. प्रेमनाथ भोईर सारखा एक नक्कीच मोठा खेळाडू आहे. आणि इथनं या दरम्यान बघतो आपण या 2 धावा. पुन्हा एकदा यावेळेस आता मात्र फटका पुन्हा एकदा हवेत आहे. झेल मात्र होत नाहीये. मात्र धावा बघूया किती येत आहेत. यावेळेस 2 धावा नक्कीच मात्र मिळणार आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2 जाईल पुढे. दरम्यान 5 धावा धावफलकावरती येत आहेत. आता मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला या षटकामध्ये पाहायला भेटते. कारण का बघतो आपण विकेट देखील गेला आहे. थांबून नक्कीच खेळण्याचा प्रयत्न आहे प्रेमनाथच्या माध्यमातून. आणि खूपच चांगल्या प्रकारचा आपल्याला नक्कीच खेळ पाहायला भेटतोय या मॅचमध्ये. आमचे सतीश भोईर यांचं मात्र शुभ आगमन झालं आहे. त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. खूप मोठ्या संख्येने मान्यवर आपण टॉस घेऊया. टॉस मात्र करूया आपल्या व्यासपीठावरती. दुसऱ्या फेरीतील मॅच असणार आहे. ही मात्र दुसरी. सन्माननीय ज्ञानेश्वरजी कावरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. दोनही खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. आपण प्लीज जास्त वेळ घेऊ नका. कारण का ऑलरेडी आमच्याकडे वेळ कमी आहे. आपण डिसिजन लगेच घ्या. मॅच आपण सुरू ठेवा. तर या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारणार. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. तर विकेटच्या हॅट्रिकसाठी देखील कॅश प्राईज असणार आहे. दरम्यान रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राईज चुनला फक्त देशात देतात. कलात्मक फटका पाहायला भेटला. पहिल्याच बॉलवरती 22च्या माध्यमातून आक्रमण 4 रन. तर चांगली मात्र आपण बघतो या दरम्यान इथनं खेळ दाखवत असताना
आणि इथं चांगल्या प्रकारचाच खेळ दाखवावा लागेल. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडूमध्ये इनफिल्डच्या बाहेर आउटफिल्डमध्ये नक्कीच अडवला जाईल, उचलला जाईल, फेकला जाईल. तोपर्यंत एकदा मिळते सिंगल डबलने. आता बघतो आपण इथं मात्र संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. मॅच देखील आपण तेवढीच मात्र महत्त्वाची बघतो, कारण का दोन चांगले संघ आमने सामने येतात तेव्हा आपण बघितलं चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. थोडासा मात्र आपण वेळ कमी घ्यायचा आहे. धावा एकूण धावपालकावरती आतापर्यंत येत आहेत. दरम्यान 12 धावा धावपालकावरती येत आहेत. स्ट्रायकरला आहेत प्रेमनाथ भोईर, ऋषी भोईर. चांगली कॉन्टॅस्ट आहे मात्र यावेळेस आता मात्र अकुटपाचा बॉल आहे. सरळ चेंडूला फेकून दिला मिड विकेटला. प्रेमनाथच्या माध्यमातून आता मात्र आक्रमणाला सुरुवात. बिग हिट षटकार. थँक्यू DC. दर्शनदार अशी आपण बघतो मात्र इथनं बॅटिंग आता मात्र केली जाते, कारण का इथनं माहिती आहे प्रेमनाथला मात्र मनात थांबावं लागेल. त्या अनुषंगाने मात्र इथनं जिम्मेदारी घेतली आहे. पण ऋषी बोरवरती आक्रमण पहिला बिग हिट आपल्याला पाहायला भेटला. एकूण संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाईल. 18 धावा धावपालकावरती. रावंड विकेटच्या माध्यमातून ऋषी बोईर पुन्हा एकदा प्रेमनाथसाठी. आता मात्र इथनं आउटसाइड एज लागतीये, झेल नाही होतीये मात्र चेंडूची फील्ड होईल. तोपर्यंत एकदा मी ते प्रेमनाथचं बघा आज पूर्णपणे नशीब आहेत, कारण का नशिबाची साथ असणं खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. आणि आज पूर्णपणे दिवस आहे. प्रेमनाथच्या माध्यमातून बघतो आपण चांगल्या प्रकारची बॅटिंग यत्न करण्याचा प्रयत्न आहे प्रेमनाथच्या माध्यमातून. संघाची एकूण धावसंख्या आता मात्र इथनं हे ती 19 धावा. षटक मार्गस्थ असताना बघतो आपण या दरम्यान दुसरं मार्गस्थ आहे. राऊंड विकेटने पुन्हा एकदा. आता मात्र फटका यावेळेस समोर खेळतात खेळाडू आहे झेल तिथं पकडला जाईल. 22ने मैदान सोडावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन खेळाडू बाद. या दरम्यान विकेट आता मात्र बघतो आपण यावेळेस कॅरी करत असताना. आता मात्र नवीन खेळाडू जातात. राजकुमार नाव मोठा आहे. राजकुमार एक अष्टपैलू खेळाडू आहे. खूप सारा वर्ष गावदेवी उंबाली संघाच्या माध्यमातून गावदेवी उंबाला टीमची सेवा केली आहे. आणि आता मात्र आज गरज आहे चांगल्या प्रकारची बॅटिंग त्याच्यामध्ये होईल अशा अपेक्षा. मात्र यावेळेस सॉस रोखून ठेवला असेल आणि आता मात्र हा झेल खूप महत्वाचा होता, कारण का झेल सोडला तर सोडला कोणाचा. प्रेमनाथ भोईरचा आता मात्र हा झेल सोडलाय. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता मात्र प्रेमनाथ नक्कीच चांगल्या प्रकारची बॅटिंग करण्याचा प्रयत्न करेल या मॅचमध्ये. एकूण बघतो आपण 2 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 2 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटते. या दरम्यान तब्बल 20 धावा 10च्या सरासरीने धावा तब्बल बनवायच्या आहेत. बघतो आपण त्याला प्लीज वेळ कमी घ्या, वेळ आपण कमी घ्या. 71 धावा बनवायच्या आहेत. 20 तब्बल धावा झाल्या आहेत. अजून मध्ये 3 ओव्हरमध्ये 51 बनवायच्या आहेत. याचा हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी उंबारली टीमला. थोडंसं आपण वेळ कमी घ्या, थोडंसं आपण फास्ट घ्यायचं आहे प्लीज. थोडंसं नक्कीच सहकार्य तुमचं आम्हाला असणं खूप गरजेचं असेल. स्पर्धेचा बघतो आपण सलग 3रा दिवस आहे. आम्हाला उपांत्य फेरी देखील इथनं कंप्लीट करायची आहे, खेळवायची आहे आज. मात्र आपण वेळ थोडंसं कमी घ्या, कारण आम्हाला लवकरात लवकर मॅचेस सर्व मात्र खेळवायचे आहेत. या अनुषंगाने आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आम्ही मॅच इथनं लगेच स्टार्ट करू. तर विकीवरती पुन्हा एकदा मात्र कदाचित भरोसा दाखवला आहे, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या प्रकारची कमी इकॉनॉमिकी आपण बघितलं इकॉनॉमी गोलंदाजी केली होती, कारण का फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. त्या विकेवरती आता मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. स्ट्रायकरला पुन्हा एकदा येतात. प्रेमनाथचा झेल सोडल्याच्या नंतर आता मध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रेमनाथ कशा प्रकारचा खेळ दाखवतील हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं असेल, कारण का सामना आपण बघतो खूप महत्त्वाचा आहे. दुसऱ्या फेरीतील बघतो आपण पहिली लढत पाहायला भेटते आपल्याला गावदेवी चषक 2019 पर्व आपण मात्र एन्जॉय करतोय आणि सलग 3रा दिवसच्या स्पर्धेचा.
खूप चांगल्या प्रकारचं आपण बघतोय नियोजन आहे, आयोजन आहे, मॅनेजमेंट आहे आणि ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा आता कव्हर केली जाते. तिसाई केबल नेटवर्कच्या माध्यमातून देखील तुम्हाला केबलवरती नक्कीच लोकल चॅनलवरती ही स्पर्धा पूर्णपणे एन्जॉय करता येईल. लेफ्ट आर्म पहिलाच बॉल आहे, स्विंग अन मिस ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला प्रेमनाथने, मग चेंडूने बालचा अजिबात संपर्क येत नाहीये. मग पहिला चेंडू आपण बघतो इथं डॉट बॉल फेकत असताना विकी जोशी पुन्हा एकदा मग इथनं इम्प्रेस करत असताना 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 बॉलमध्ये अजूनही बघतो आपण मध्ये इथनं 51 धावा बनवायच्या त्या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा प्रेमनाथ आहे सज्ज, स्ट्राईक अँड खेळाडू. आता मत क्रॉस द लाईनच्या माध्यमातून फटका चांगला आहे. जेल सोडल्याच्या नंतर मत आता प्रेमनाथ कसला थांबतोय, सरळ चेंडूला फेकून दिला मिड विकेटला षटकार. थँक्यू डीजे. आणि हा षटकार मात्र इथनं येतो जेल सोडल्याच्या नंतर. आता मात्र इथनं आक्रमणाला सुरुवात केली आहे संघाची धावसंख्या आता मात्र इथनं नक्की 6 ने पुढे जाईल. तब्बल 26 धावा धावपलकावरती येतात. षटक क्रमांक मार्गस्थ असताना तिसरं मॅच आपण बघतो खूप महत्त्वाचं आहे. दोन टीममध्ये सुरू असलेला संघर्ष आपल्याला पाहायला भेटतोय. मात्र इथनं संघर्ष आपल्याला पाहायला नक्कीच भेटेल. मात्र विजय कोणाचा असेल, जो चांगला खेळ करेल, चांगला क्रिकेट खेळ, त्यांचा विजय होऊ शकेल. आता मात्र पुन्हा एकदा फटका आपण बघतोय त्याच रिजन मध्ये जातोय, बिग हिट असेल आणि पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. या धावा आहेत तब्बल कामेश, यस बिग हिट षटकार. आता मात्र चांगल्या प्रकारची बॅटिंग. मी अगोदरच म्हटलं जेल सोडला तर कोणाचा, प्रेमनाथ भोईरचा. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये प्रेमनाथ आता मात्र इथनं यावेळेस आक्रमण नक्कीच करेल आणि आक्रमणाला सुरुवात जी झाली आहे, बॅक टू बॅक बिग हिट. आता मात्र डाव्या स्टिकच्या वरून चेंडू कदाचित आहे की काय तेच आपल्याला पाहायला भेटलं. कदाचित मात्र यावेळेस बेल्ट सुद्धा उडून गेली असती, कारण कस्टमांच्या वरून चेंडू बघितला आपण पूर्णपणे आणि खूप चांगल्या प्रकारचे इथनं वापसी करण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत डॉट बॉल वापसी करण्याचा चांगला प्रयत्न आहे या ओव्हरमध्ये. आता मात्रपर्यंत डाव्या स्टिकवरती चेंडू आहे आणि आता मात्र लँकिंगचा चेंडू मध्ये इथनं स्वेअर असेल, कारण का पंच आमच्याकडे इशारा करत आहेत स्वेअर चेंडू आहे. अवांतर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1 ने जाईल पुढे. दरम्यान धावा इथनं येतील 33 धावा, 33 धावा धावा पलकावरती येत आहेत. मॅच मात्र अजूनही आपण बघतो बॅलन्स आहे, दोन्ही बाजूने समान चान्सेस. या दरम्यान चेंडूला मात्र खूप वेगाने खोदून काढतायत खेळाडू. चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 ने पुढे 34. 34 धावा धावा पलकावरती. आता चेंजअप पेस आहे, गतीमध्ये मिश्रण करत असताना त्याचा मात्र इथनं फायदा होतोय, कारण का बघतो आपण 2 बिग हिट नक्कीच आले होते. तब्बल या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केला विकी जोशीने आणि संघाची धावसंख्या एकूण आपण बघतो इथनं बनवायच्या असताना तब्बल 71 बनवायच्या होत्या आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत आली आहे. दरम्यान 34 होत आहेत, 34 म्हणजे समीकरण अजून इथनं 37 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 12 बॉलमध्ये. येणारे 12 चेंडू 37 धावा. मॅच मात्र आपण बघतो आता मात्र दोन्ही बाजूने समान आहे, समान चान्सेस आहेत, समान नक्कीच संध्या आपण बघतो दोन्ही टीमला आहेत. मात्र कोणता संघ इथनं वर्चस्व निर्माण करेल, कारण का जो चांगला खेळ तो नक्कीच मात्र ही मॅच जिंकणार आहे. मात्र प्रयत्न दोन्ही टीमचे तेवढ्या जोमाने आणि तेवढ्या जोशाने मात्र सुरू आहेत. डिन्स ब्रेक आहे, थोडासा नक्कीच 1 ते 2 मिनिटाची विश्रांती असणार आहे. यस डीजे.
तर 3 ओव्हरचा खेळ मात्र संपला आहे आणि 3 ओव्हरच्या नंतर संघाची एकूण धावसंख्या मात्र आपल्याला तब्बल पाहायला भेटते. यावेळेस धावा झाल्या आहेत 34, अजूनही बनवायच्या आहेत 37 या मॅचमध्ये. पाणी आता मात्र इथं पिला आहे प्रत्येकी खेळाडूने. मग या मॅचमध्ये कोण कोणाला पाणी पाजेल, कारण का येणाऱ्या 12 बॉलमध्ये बघूया कशा प्रकारचा मात्र इथं खेळ होतोय. अशा पुढची मॅच देखील खूप चांगला प्रकाश आपल्याला पाहायला भेटणार. समीर स्पोर्ट्स एका बाजूने नक्कीच पिंपळकर संघ उतरणार आहे, तर दुसऱ्या बाजूने अंजूर संघ असणार आहे. तर 2 हात करेल सूरज जोशीचा नक्कीच आपल्याला संघ पाहायला भेटणार आहे. पिंपळकर बाजूने गावदेवी अंजूर टीम पुन्हा एकदा सज्ज झाली आहे पुढच्या मॅचसाठी. तर प्रेमनाथ आहेत स्ट्रायकॅनला 12 बॉलमध्ये 37 बनवायचे आहेत. हरीश भोईरचा वापर मध्ये षटकामध्ये केला जाईल. तर कशा प्रकारचा मात्र इथं खेळ करतील, कारण का प्रेमनाथचा जेल सोडल्यानंतर प्रेमनाथने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे. कारण का याच्या अगोदरच्या आपण बघितल्या नक्कीच ओव्हरमध्ये 2 षटकार नक्कीच आपल्याला पाहायला भेटले प्रेमनाथच्या माध्यमातून. आणि आता मात्र पुन्हा स्ट्रायकॅनला आहेत. बघूया कशा प्रकारचा खेळ करतील या मॅचमध्ये. ओव्हर द विकेटच्या माध्यमातून पहिले षटक व्यक्तिगत आणि संघासाठी तब्बल बघतो आपण 34 षटक आहे हरीश भोईरच्या माध्यमातून. 12 चेंडू 37 धावा. मॅच दोन्ही बाजूने समान आहे, दोन्ही बाजूने समान संधी. मात्र बघूया कोण कशा प्रकारचा खेळ करतोय. पहिलाच बॉल ब्लॉक हॉलमध्ये फेकला. बॉटमांचा वापर चेंडू डीपमध्ये झाला खूप वेगाने. खेळाडू मात्र खराब क्षेत्ररक्षण करतोय सुका मैदानाच्या आतमध्ये. 1-1 2-2 धावा खूप महत्त्वाच्या असणार आहेत. आणि बघतोय तब्बल यावेळेस या 2 धावा पहिल्याच बॉलवरती येत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल आता मध्ये 2 जाते पुढे. दरम्यान धावा फलकावरती इथं येत असताना यावेळेस 37 धावा, अजूनही 36 माफ करा, कारण का 2च धावा आहेत. चेंडू मात्र फुल टॉस आहे. धावा देखील नक्कीच चांगल्या मिळतील. नो बॉल. आता मात्र प्रेमनाथच्या माध्यमातून नक्कीच वापसी होईल. तब्बल या 7 धावा आणि येणारा चेंडू फ्री बॉल. तर आता एकूण मात्र 7 धावा येत आहेत. बेनिफिट असणार आहे, कारण का जेल्स जिथनं सोडला आहे तिथनं मात्र अजिबात मागे मात्र बघितलंच नाही प्रेमनाथने. प्रेमनाथ मात्र सरळ खेळतोय. त्याला माहिती आहे ही मॅच माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मला मात्र आता काहीतरी करून दाखवायचं माझ्या टीमसाठी. माझ्यावरती जिम्मेदारी आहे, माझ्यावरती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आता मात्र पूर्णपणे आपल्या अंगावरती घेत असताना फ्री बॉल. मात्र बघूया त्याचा किती फायदा घेतील आपल्या टीमसाठी हरीश. पुन्हा एकदा आता मात्र यावेळेस फ्रीडचा बॉल आहे, म्हणजे खेळाडू बाद नसेल. 1 धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून जाते 1 पुढे. पलकावरती एकूण धावा मात्र इथनं येतील. या दरम्यान 4-4 44 धावा धाव पलकावरती. अजूनही मात्र 27 धावेची गरज आहे मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 27 धावेची गरज आहे शेवटपर्यंत. मात्र ही मॅच आपल्याला चांगली पाहायलाच भेटेल, कारण का जेव्हा जेव्हा चांगल्या टीम येतात आमने सामने तेव्हा चांगला प्रकारचा खेळ आपण बघितला आहे. क्रॉस द लाईनच्या माध्यमातून अजून एक बिग हिट आहे. राजकुमारच्या माध्यमातून आक्रमण षटकार. काय मात्र खेळ दाखवला आहे. 12 बॉलमध्ये 37 धावा बनवायच्या आहेत. अक्षरशः मात्र पूर्णपणे छाप सोडतात दोघंही खेळाडू. राजकुमारचा प्रति हल्ला, एका बाजूने प्रेमनाथचा प्रति हल्ला. दोघांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त आक्रमणच आपल्याला पाहायला भेटलं आहे. क्लास बॅटिंग. राजकुमार पुन्हा एकदा सज्ज होतील. 21 धावेची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. क्रॉस द लाईनच्या मध्ये चेंडू मात्र डीपमध्ये आहे. खेळाडू चेंडूवरती इतर उचलतील, फेकतील. तोपर्यंत 1 धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1 जाईल पुढे. पलकावरती एकूण धावा मात्र इथं येणार आहेत. या दरम्यान 51 धावा 50 अप. 51 धावा धावपलकावरती येत आहेत. अजून तब्बल 20 धावेची गरज आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. विकेट आणि टॉसला खूप सारं महत्त्व या मॅचमध्ये, कारण का बघितलं गेलं तर आतापर्यंत 2च खेळाडू बाद आहेत. 4 खेळाडू नक्कीच बघितलं गेलं तर बाद होते पहिल्या इनिंगमध्ये. विकेट टॉसला
खूप महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेटच्या माध्यमातून स्ट्रायकनला आहेत प्रेमनाथ बोईर, पुन्हा एकदा सज्ज होतील. आता मध्ये पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल समोर फेकला आहे आणि सरळ मैदानाच्या बाहेर डीप लॉंगच्या दिशेने बिगिट षटकार. गावदेवी माझी गावदेवी जागते आई माझी सतवाला गावदेवी माझी गावदेवी जागते आई माझी सतवाला तुझे लाराचे भक्त नाचतान गो नाचतान पालुखीला तुझे लाराचे भक्त नाचताना गो आई तुझे ग थँक्यू डीजे. जेल सोडल्याच्या नंतर होणारे परिणाम 2011चा आपण नक्कीच विश्वचषक बघितला असेल. गौतम गंभीरचा जेल सोडला होता, त्याच्यानंतर पूर्णपणे वर्ल्ड कप सोडावा लागला होता श्रीलंका टीमला. भारताने मात्र नक्कीच तो वर्ल्ड कप उचलला होता 2011चा. आणि आता मात्र प्रेमनाथचा जेल सोडल्याच्या नंतर प्रेमनाथला जो आक्रमण केला आहे तो आक्रमण सुरूच आहे. आता शेवटपर्यंत चेंडू मात्र डीपमध्ये आहे. एकदा मात्र खूप वेगाने घेतली जाईल, दुसरीचा देखील प्रयत्न आहे आणि बघता बघता मात्र इथनं या 2 धावा आणि तब्बल शेवटचा अंतिम षटक आणि फक्त आता मात्र 12 धावेची गरज आहे. या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या, नक्कीच गुणसंख्येला आम्हाला सांगतील. तब्बल 3 विकेटर आपण बघितले, त्याच्यानंतर आपल्याला आक्रमण पाहायला भेटला. कारण का तब्बल धावा खर्च केल्या या षटकामध्ये 25 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. का बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये, अक्षरशः धावा बनवल्या नाही तर अक्षरशः धावा ठोकल्या मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान प्रेमनाथच्या माध्यमातून चला आपण थोडंसं मात्र वेग कमी घ्या, पाणी नक्कीच आता मध्ये पुन्हा एकदा पिलं जातं कारण का गरमीचा आपण बघतो यावेळेस सावट आहे, शांत वातावरण आहे. आणि आता मध्ये शेवटचे 6 चेंडू आणि फक्त 12 धावेची गरज आहे. जो खरतर प्रवास आतापर्यंत बघतो आपण केला आहे तो आता मध्ये शेवटच्या अंतिम षटकामध्ये बघूया कोणावरती आता मध्ये इथनं जिम्मेदारी दिली जाईल. शेवटचा अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आता मात्र कोणाला मात्र कोणावरती इथनं विश्वास दाखवला जाईल या ओव्हरमध्ये. या षटकामध्ये नक्कीच पूर्णपणे मित्रमाने कमबॅक केला. तब्बल 25 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि मॅच नक्कीच आता मात्र आपल्या बाजूने पूर्णपणे आणली आहे. तर अंकुश मात्रेवरती शेवटचा षटक सोपवला आहे. बघूया आता मात्र इथनं कशा प्रकारचा खेळ होईल. 6 चेंडू अजूनही मात्र 12 धावेची गरज आहे. मॅच मित्रमंडळ अजूनही मात्र संपली नाही आहे कारण का इथनं प्रयत्न नक्कीच करतील जमसो मांद्रे संघ. मात्र इथनं यावेळेस हा सामना जिंकण्याचा, तर दुसऱ्या बाजूने जो आतापर्यंत खडतर प्रवास केला आहे तो प्रवास आता मात्र इथनं थांबवला जाईल का, की आता मात्र ही मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. सचिन बोईरचा, प्रेमनाथ बोईरचा, राजकुमार पाटीलचा, बावेशचा, नक्कीचा गावदेवी उंबारली संघ. खूप चांगला प्रकारचा खेळ आतापर्यंत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटला. पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण बघतो वारंवार केला जातोय कारण का मॅच देखील तेवढी इम्पॉर्टंट आहे, मॅच देखील तेवढी महत्त्वाची आहे. म्हणून आता आपण बघतो इथनं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शेवटचा अंतिम 6 चेंडू जिंकण्यासाठी 2 विकेटची गरज, 12 धावा. पहिलाच बॉल मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, झेल तिथं मात्र पकडला जातोय आणि पहिल्या बॉलवरती नक्कीच तिथं बाद झाला आहे राजकुमार पाटील. राजकुमार मात्र बाद होतोय. राजकुमारने आपल्या टीमसाठी धावा नक्कीच मित्रमंडळाला चांगला बनवण्याचा प्रयत्न केला. राजकुमारच्या बॅटमधून एक आपण षटकार नक्कीच बघितला. जयी जात आहेत नवीन खेळाडू आणि आतापर्यंत बॅटिंग जर आपण बघितली प्रेमनाथची एका हाती किल्ला लढवला आहे. 15 बॉलमध्ये तब्बल 44 धावा. काय बॅटिंग केली आहे या खेळाडूने, अक्षरशः मॅच मध्ये आणला आहे प्रेमनाथने. आता मात्र पुन्हा एकदा आउटसाइड एज लागते. चेंडू मात्र खूप वेगान जातो, बॅकफूट पॉईंटला आउटफील्ड पास आहे. खेळाडू प्रयत्न करतील चेंडू अडवण्याचा, चेंडू मात्र अडवला गेला आहे. तोपर्यंत 3 धावा तर मात्र धावून घेतल्या आहेत. स्ट्राईक मात्र रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र धावचीच्या माध्यमातून आता मात्र खेळाडू बाद आहेत. यावेळेस नवीन गेलेला खेळाडू होते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. एका बाजूने जय मसोबा मांद्रे संघाच्या माध्यमातून प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूने एका हाती ज्याने खेळला आतापर्यंत लढवला आहे. मग त्याला 7 मिनिटांमध्ये राजकुमारने थोड्या उशिरासाठी दिली. त्याच्यानंतर मात्र बघतो आता नवीन येणारा खेळाडू मात्र धावचीत बाद झाला कारण का प्रेमनाथ स्वतःकडे स्ट्राईक घेतात. प्रेमनाथला माहिती आहे मला स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे. नवीन खेळाडू प्रसाद येतात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच बघतोय. त्यामध्ये यावेळेस मात्र दोन्ही बाजूने मात्र तेवढी समान संधी आहे. येणाऱ्या 4 बॉलमध्ये तब्बल 9 धावेची गरज आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक आणला प्रेमनाथ आहेत. आता मात्र इथनं फटका बघा किती चांगला आहे.
दर्जेदार बॅटिंग इथं होत असताना सरळ फेकून दिला षटकार. प्रेमनाथच्या माध्यमातून 50 धावा. पहिलं अर्धशतक जरा जोरात होता प्रेमनाथचा झेल जीत न सोडला. तिथं मात्र प्रेमनाथने अजिबात मागे बघितलंच नाहीये. प्रेमनाथच्या मनामध्ये फक्त एकच होतं, मला मॅच जिंकायची आहे, मला ही संधी आली आहे आणि मात्र या संधीचं मी सोनं नक्कीच करेल. आणि आता मात्र मॅच बघतो आपण 3 चेंडू आणि 3 धावेची फक्त गरज. काय मात्र मॅच इथं मात्र खेळलेत मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द बॉलर खेळले आहे समोरच्या दिशेने. एक धाव झाली, दुसरीचा प्रयत्न मात्र खूप वेगाने केला जाईल. डायरेक्ट हिट आहे आणि आता मात्र खेळाडू इथं होतील बाद. थँक्यू डीजे. एकही धाव नसेल, 1 शॉट. अंपायर सांगतो तेव्हा डिसिजन घेताय का तुम्ही यार? कमाल ते सांगतील तेव्हा अंपायर डिसिजन घेईल. खिलाडू सांगतात तेव्हा तुम्ही हे करता काय? तर आता मात्र इथनं पण इक्वेशन जर बघितलं तर 2 बॉलमध्ये डिसिजन काय आहे? रन नाहीये. थर्ड अंपायर घ्या ना तुम्ही. चला खेळाडू कक्षामधून आपण कोणी येऊ नका, आमच्या तिथे तुमचा 12वा प्रतिनिधी देखील आहे. तर बघूया काय डिसिजन तिथनं येतोय. तर तिसरा पंच मात्र इथं यावेळेस अवेलेबल नसल्या कारणाने मात्र आता डिसिजन आयोजकांना घ्यावं लागेल. कारण का समोर कॅमेरा नाहीये, आमचा कॅमेरा बघतो आपण इथे असल्या कारणाने तिकडचा मात्र कव्हर झाला नाहीये. तर डिसिजन जो का आता मात्र कमिटीचा असेल किंवा का असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा. यस 1 शॉट. आता मात्र समीकरण आपण बघतो इथनं विकेटची बरोबरी झाली आहे. कारण का 4-4 खेळाडू दोन्ही टीमचे बाद झाले आहेत. 3 चेंडू 3 धावेची गरज आहे, दोन्ही चालतील. आता विकेट गमवायचं नाहीये. माफ करा 2 चेंडू आहेत, 2 बॉल 3 धावा. आणि जर 2 धावा इथनं काढल्या तर टॉसवर जिंकतील. कारण का खेळाडू एकूण बाद आहेत. पाच विकेट गेलेत. आता कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील. 2 चेंडू 3 धावा आता मात्र कंपल्सरी आहेत. बघा मॅच मात्र कुठून कुठे येते.
शेवटपर्यंत आपण बघतोय मात्र यावेळेस हा सामना आपल्याला पाहायला भेटतोय आणि शॉर्ट रन देखील आपल्याला पाहायला भेटली आणि त्याच्यानंतरचा आता मात्र इथनं खेळ आपल्याला कशा प्रकारचा पाहायला भेटेल. ज्या प्रेमनाथने आतापर्यंत एवढी सारी मेहनत केली आहे तो प्रेमनाथ मात्र इथनं आता मॅच जिंकून देईल का की पुन्हा एकदा अंकुशवरती मात्र जो भरोसा दाखवला होता तो मात्र अंकुश आता मात्र शेवटचे 2 चेंडू चांगले फेकेल का. जरा जोरात टावू द्या मॅचसाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये 3 धावा आता मात्र कंपल्सरी इथनं करावाच लागतील कारण का विकेट जास्त झाले आहेत गावदेवी उंबरली टीमचे. त्या अनुषंगाने मॅच कोणी जिंको मात्र विजय आहे गावदेवी चषकाचा. 2 चेंडू 3 धावा बनवावा लागतील. कशा प्रकारचा हा चेंडू इथनं असू शकेल. ज्या प्रेमनाथने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे तो प्रेमनाथ मात्र हा चेंडू कशा प्रकारचा खेळून काढेल. आता मध्ये समोर खेळतायत. फटका इथनं जातोय मैदानाच्या बाहेर. विजयाचा बिग हिट षटकार आणि मॅच मात्र फिनिश झाले आहे. मॅच जिंकली मैदानाच्या आतमध्ये गावदेवी उंबारली टीमने.